नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे आली आहे आणि गावी आल्यानंतर आईच्या हातच्या स्पेशल रेसिपी तर व्हायलाच हव्या. आज उन्हाळा स्पेशल कुठली रेसिपी आई आपल्याला दाखवणार आहे? मी आज आपणाला बेल फळाचं सुमधुर असं सरबत दाखवणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात हे बेलाचं सरबत पिणं अतिशय लाभदायक असतं. आयुर्वेदिक गुणधर्माची खाण असलेलं हे बेलाचं सरबत आहे आणि अगदी सोपी अशी रेसिपी आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बेल फळाचं सरबत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पिकलेले बेल. हे बघा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शहरामध्ये बऱ्याचदा हे बेल विकत मिळतात आणि गावाकडे तर झाडांना असे छान हे मोठे मोठे बेलफळ लागलेले असतात. छान पिवळे झालेले पिकलेले असे बेलफळ घ्या. प्रथम बेल फोडून घेऊ. हे बघा, किती छान मस्त मधुर असा हा बेलाचा गर आहे. आता आपण याचा गर काढून घेऊ. ह्याचे खूप फायदे आपल्या शरीराला आहे. उन्हाळ्यातील एक सुपर फूड हे आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल किंवा जर खूप उष्णतेचा त्रास असेल, उन्हाळा लागण्याचा त्रास असेल, तर ह्या बेलाचं सेवन आवर्जून करायला हवं. शरीराला थंड ठेवण्यासाठी बेलफळ खूप फायदेशीर आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ह्याचं सरबत किंवा ह्याचा जाम किंवा बेलफळाची पोळी देखील खूप छान होते. तुम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये ह्या बेलाचं सेवन करा. आज आम्ही अगदी झटपट बनणारं बेलाचं सरबत तुम्हाला दाखवणार आहोत. चमच्याच्या साह्याने ह्या प्रकारे असा ह्याचा गर काढून घ्या. ह्या बेलफळामध्ये फायबरचं प्रमाण देखील खूप अधिक असतं. पिकल्यानंतर नैसर्गिकरित्याच याला किंचित असा गोडसरपणा आलेला असतो. मंद मंद गोडसर असा सुगंध या बेलफळाचा येतो. हे बघा, खूप मोठ्या आकाराचं हे बेलफळ असल्यामुळे आम्ही फक्त सुरुवातीला हे एकच बेलफळ घेतलं आहे. बेलाचा सर्व गर काढून घेतला. आता हाताने हे जरा असं कुचकरून घ्या. थोडं पाणी घालूया. आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि हे छान असं आपल्याला कुचकरून घ्यायचं आहे. हे मी छान कुचकरून घेतलंय आणि हा गर छान ह्याचा मऊ झाला आहे. इथे चाळणीने आपण हा गर गाळून घेऊ. बेलाच्या बिया आणि बेलाचे जे धागे आहे ते असे वरती राहतील. चाळणीवर घासून घासून असा याचा जो गर आहे तो आपण गाळून घेऊया. पिठाच्या चाळणीपेक्षा थोडी मोठ्या आकाराची चाळणी आम्ही हा गर गाळायला घेतली आहे. झालं हे गाळून. हा बियांचा भाग आणि हे जे धागे आहे हे आता आपण काढून घेऊ. बेलाचा गर तयार आहे. किती छान मस्त रंग याला आला आहे आणि अगदी मऊ असा झाला आहे. ह्याच पद्धतीचा आपल्याला हा हवा. हा बेलाचा गर आपण साठवून पण ठेवू शकतो. बेलाचा गर जर तुम्ही कोरड्या हवाबंद बरणीमध्ये फ्रीज मध्ये ठेवला तर 7 ते 8 दिवस देखील टिकतो. 7-8 दिवस काही तो खराब होत नाही. म्हणजे आयत्या वेळी तुम्हाला झटपट ह्याचं सरबत बनवता येतं. आता आपण सरबत बनवूया. 2 पेल्यासाठी 2 चमचे गर घेऊया. दीड ग्लास पाणी घालूया. माठातील छान थंडगार पाणी घाला. लिंबूचा रस घालूया. चवीनुसार लिंबाचा रस घाला. इथे आम्ही अर्धा लिंबाचा रस घालतो आहे. थोडं चवीनुसार मीठ घालूया.
बारीक केलेली खडीसाखर घालूया. तुमचं बेलफळ किती गोड आहे त्यानुसार ही खडीसाखर घाला. शरीराला थंडावा देणार हे बेलाचं सरबत आहे, त्यामुळे आम्ही इथे खडीसाखर वापरणार आहोत. मिक्स करून घेऊया. बेलफळाच्या गोडव्यावर हा साखरेचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे घाला, पण शक्यतो खडीसाखर घ्या. आता आपण सरबत सर्व करून घेऊ. त्यासाठी ग्लासमध्ये आपण काही बर्फाचे तुकडे घालूया. थंडगार सुमधुर असं हे सरबत खूप छान लागतं. पोटाला गारवा देणारं, शरीराला गारवा देणारं हे सरबत आहे. सरबत घालूया. बघा किती सुरेख रंग याचा आला आहे. खूप मस्त असं हे झालं आहे. थोडी पुदिन्याची पानं लावून मी हे गार्निश करणार आहे. थंडगार व सुमधुर असं बेलाचं सरबत तयार आहे. तुम्ही या उन्हाळ्यामध्ये हे बेलाचं सरबत नक्की करून बघा. तुमच्या मुलांना देखील वेगवेगळे केमिकल युक्त पेय देण्यापेक्षा असे आपले घरगुती बनवलेले आणि हेल्दी असे पेय देऊन बघा. कैरीचं पण, बेलाचं सरबत, चिंच गुळाचं सरबत, कितीतरी सरबताचे प्रकार मी तुम्हाला दाखवले आहे. नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ आपणाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. आईची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.